त्यानंतर एक ब्रेकिंग न्यूज अशी आहे की पुण्यात डीपीडीसीची बैठक जी ती सुरू आहे। शरद पवार अजित पवारांची बैठकीला उपस्थिती आहे। पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक सुरू असल्याचं कळतंय आणि पुण्यामध्ये डीपीडीसीची बैठक जी ती घेतली जाते। या बैठकीला शरद पवार आणि अजित पवार दोघंही उपस्थित आहेत। आपण बघतोय मधोमध दिलीप वळसे पाटील बसलेले आहेत। अधिक माहिती आपण जाणून घेणार आहोत। आमचे प्रतिनिधी सुमित सोनवणे आता क्षणाला आपल्या बरोबर आहेत। सुमित, तसं बघायला गेलं तर या बैठकीला आता ही दोघंही एकत्र दिसत आहेत, काय माहिती आहे बद्दल? पुण्यामध्ये पुणे जिल्हा नियोजन मंडळाची बैठक कौन्सिल हॉलमध्ये सुरू आहे सध्या आणि त्या बैठकीमध्ये दोन्ही पवार एकत्र आलेले आपल्याला पाहायला मिळतात। त्याच्यामध्ये शरद पवार आणि अजित पवार हे सोबत बसलेले दिसतात। त्यांच्यामध्ये दिलीप वळसे पाटील बसलेल्या दिसतात। बैठकीच्या निमित्तानं हे संपूर्ण जे काही पवार आहेत ते आलेले आहेत एकत्र। त्यामुळे एकंदरीतच पुणे विभागीय आयुक्त कार्यालयात ही बैठक आहे ती बैठक होते आणि त्या बैठकीला दोन्ही नेते जे नेते आहेत ते दोन्ही नेते या ठिकाणी उपस्थित आहे। त्यामुळे सर्वांचं लक्ष या दोघांवर आहे। या बैठकीमध्ये यापूर्वी देखील शरद पवार हे या बैठकीला उपस्थित राहिले होते। महाविकास आघाडीचं सरकार असताना त्यानंतर आता अचानक या बैठकीला शरद पवार उपस्थित राहिलेले। त्यामुळे अजित पवार यांच्या अध्यक्षतेखाली असलेली ही बैठक सध्या शरद पवार या बैठकीला उपस्थित राहिलेले आणि सगळ्यांनाच या सगळ्या ते आल्याने एकच त्यांच्या सगळ्यांना अचंबित करून टाकलेलं आहे या बैठकीला उपस्थित राहून। आपण जर बघितलं तर म्हणजे पक्षामध्ये फूट पडल्यानंतर अशा पद्धतीची ही पहिली बैठक या नियोजन मंडळाची शरद पवार आल्याने होत आहे। त्याच्यामुळे एकंदरीतच हे दोन्हीही नेते जे आहेत ते एकत्र आल्याने समोरासमोर आल्याने या बैठकीकडे सगळ्यांचे लक्ष होते। नेमकं या बैठकीमध्ये काय होतंय, नेमकं शरद पवार कोणते प्रश्न उपस्थित करतात, त्याला अजित पवार कशा काय उत्तर